आज 16 ऑक्टोबर 14 ऑक्टोबरला नागपूरच्या पवित्र दीक्षा मैदानावर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामूहिक धर्मांतर सोहळा, यात सगळ्यांना दीक्षा दिली म्हणून त्या भूमीचं नाव दीक्षाभूमी असं पडलं. 7 लाख लोकांना दीक्षा दिली. हा धर्मांतराचा सोहळा ही धम्मक्रांती. हा धम्मदीक्षा समारोह 65 वर्षापूर्वी पार पडला. घाईघाईत का होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर खोब्रागडांना थोडंसं तावून बोलले, तुम्ही करता काय, राजकारणावर जास्तच भर देता, धम्म काही पोरखेळ नाही. म्हणून हे गांभीर्य बॅरिस्टर खोब्रागडांनी देखील जाणलं आणि बॅरिस्टर खोब्रागडे तयारीला लागले. आणि 16 ऑक्टोबरचा सायंकाळचा हा 7 वाजताचा हा दीक्षा समारोहाचा कार्यक्रम यात 3 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. त्या दृष्टीनं हा आपल्या स्वातंत्र्याचा नवा दिवस उगवला. बाबासाहेब त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956चा विजयादशमीचा हा दिवस त्यांच्या जीवनातला सर्वोत्तम आनंदाचा दिवस. एवढा आनंद कधीच बघितला नाही त्यांनी. तो आनंद आता तो शब्दात व्यक्त करता येणार, पण त्यांनी माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा कोणता क्षण असेल तर पवित्र नागपूरच्या दीक्षाभूमीवरचा सोहळा. तुमच्या गावचेही लोक धर्मांतराच्या सोहळ्यात होते का माहितीच नाही तुम्हाला. तुमचा जन्म तर होता. एकूणच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं नवा जन्म झाला. 22 प्रतिज्ञेमध्ये असंच सांगितलंय, जुन्या तुरुंगातून आपल्याला मुक्त केलं. पिढ्यानपिढ्या जाती व्यवस्थेची जी गुलामी जनावरांच्याही पेक्षा बदत्तर अशी वागणूक माणसाला मिळायची. कुत्र्या मांजरांना देखील कुठलेही पाणी पिऊ शकत होते, पण कुत्र्या मांजरांपेक्षाही माणसांना एवढी विषमतेची वागणूक द्यायची. गुलामांपेक्षाही गुलामांचे गुलाम असे समजलं जायचं. अस्पृश्यतेचे एवढे चटके पाहिले, त्या चटके सहन करत करत बाबासाहेब शिकत गेले आणि ते चटकेच कायमचे बंद करून टाकले, कायद्याने बंद करून टाकले. मनूचा जुना हा काळा कायदा जो माणसाला माणूस म्हणून म्हणू देत नाही, माणसाला माणसापासून दूर ठेवतो. ते विषमतेने बरबटलेली ही मनुस्मृतीची ही चाकरी करायची नाही, तिची गुलामी करायची नाही. म्हणून मनुस्मृतीला जाळून टाकलं बाबासाहेब. मनुस्मृती म्हणजे शूद्रांचा अवमर्द अपमान करणारे, आमच्या मातृशक्तीची पिंगल टवाळी करणारा हा धर्मग्रंथ आहे. म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी जाळून टाकलं. स्त्री म्हणजे पाप, मोक्षाच्या मार्गातील भेद, पाप योनी अशा प्रकारचं बदनामकारक वर्णन मनुस्मृतीत केलं. या धर्मांतराला 65 वर्ष लागली. बाबासाहेब इकडनं येताना हा हिरई नदीचा काही पूल व्हायचा होता, म्हणून या मार्गाने आले भद्राव.
या मूल मार्गाने नागबीड मूल सिंगर त्यामुळं जसे बाबासाहेब आले, बाबासाहेबांना उचलून मांडावं लागलं, उचलून मांडावं लागलं. आधार देत बाबासाहेबांना मंचावर चढवावं लागलं. 16 ऑक्टोबरला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 3 लाख लोकांना दीक्षा दिली, 22 प्रतिज्ञा दिल्या. आता हा नव्या जीवनाचा, हे नव्या जीवनाचे नवे निकष. तरी हा भोळा भाबा समाज अंधभक्तीत, अंधश्रद्धेत, कर्मकांडांमध्ये गुंतलेला समाज. काय झालं तर बामणाकडे जायचं, बामणाकडे विचारायचं, बामणाला बोलवल्याशिवाय काम नाही व्हायचं. म्हणून 22 प्रतिज्ञेत कुठलीही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून गेला नाही. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, ते बामणाच्या हातून जाळली ना. ते क्रियाकर्म कुणाच्या हातून, ब्राह्मणाच्या हातून नाही कर्म. मनुस्मृती जाळणं हे क्रियाकर्म होतं का? मनुस्मृती जाळणं हे क्रियाकर्म होतं का? ती एल्गार होता, जिहाद होता, स्वातंत्र्य होतं, जुना कायदा जाळण्यासाठी त्याचंही माणूस तयार झाला बाबनाचं, सहस्त्रबुद्धे नावाचं माणूस. त्याच्या हस्ते नमन 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 होती, एक एक पान जाळायचे आणि बस जाळ स्वाहा. तरी हे ब्राह्मणेतर चळवळीतले जे जवळकर माणसं ते म्हणे कशाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बामणाला बोलवलं म्हणून जायला, आपण जायला हवं कोणाला जरी एखाद्या ब्राह्मणेतराला. ब्राह्मणांना सोहळ्यात बोलवायलाच नको, त्यांची अशी धारणा. बाबासाहेब म्हणायचे मी ब्राह्मण व्यक्ती विरुद्ध नाही, ब्राह्मणत्वाविरुद्ध आहे. ब्राह्मणत्व म्हणजे काय? मनुस्मृतीच्या कायद्याचं पालन करणारे जे जे असतील, जे जे समर्थन करणार असतील, ते सगळेच ब्राह्मणेतर असले तरी ब्राह्मणवादाच्या पाशात आहेत, अडकून आहेत, गुलामीत आहेत. गुलामीचं त्याला जीवन जगण्याची सवय. जसं आता तुमची गोष्ट, 5 डिसेंबरला नानाचंद दत्तुले बाबासाहेबांनी लिहिलेली पत्र दोघे पोस्टात टाकली, दोन्ही पत्र. त्याच्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशन हे अनुसूचित जातींची संघटना होती, बाबासाहेबांनी त्यांनी विसर्जित केली. विसर्जित करून नव्या संघटनेला जन्म देणार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. त्याची घटना पण तयार झाली. आणि या काँग्रेस हे सेटाळलेल्या भटाळलेल्या उडाणटप्पू पोरांची संघटना, शेठजी भटजींची संघटना, भांडवलदारांची, ब्राह्मणवाद्यांची साडघाट घातलेली संघटना. डॉक्टर सर यालानेहमी यांनीच काँग्रेसची स्थापना केली. इथला 1857चा उठाव पाहिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी स्वतः काँग्रेस इंग्रजांनीच निर्माण केले, इथले लढे दडपून टाकण्यासाठी. त्यामुळे ही ब्राह्मणवादी, भांडवलवादी धार्जिणी हा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस हे जळतं घर आहे आणि जो जो या घरात जाईल तो जळून खाक होईल, असं बाबासाहेब वारंवार बोलले. त्याच्यामुळे काँग्रेस काही राज्य समाजवाद म्हणजे या देशातल्या ह्या सगळ्या जमिनी, सगळे कारखाने सगळे राज्याच्या मालकीचे करून, राष्ट्रीयकरण करून सगळ्यांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या साऱ्या गरजांची पूर्तता धार्मिक राज्यांनी करावी. हे धार्मिक राज्य काही काँग्रेस निर्माण करणार नाही, हे बाबासाहेबांना पक्क ठाऊक. म्हणून प्रजासत्ताकीय लोकशाही, रिपब्लिकन डेमोक्रेसी, प्रजासत्ताकीय लोकशाही. भगवान बुद्धांनी म्हणून हा जुना काळा कायदा जाळून टाकून भगवान बुद्धांचा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या चारही मूल्यांच्या आधारावर समतामूलक समाज निर्माण करण्याचे
धोरणासाठी रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली आणि रिपब्लिकन पार्टी काय करेल पुढे, त्या साऱ्या जमिनींचं साऱ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करील आणि सगळ्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या गरजांची भागवत, सगळ्या गरजांची पूर्ती करेल. देव वस्तु काले न सस्य संपत्ती हेतूच हितो भवतु लोकोंच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला तरच या देशाचं भलं करणार. त्यामुळे बाबासाहेब घटनेच्या मूळ गाभ्यामध्ये घटनेचे 21वे कलम, घटनेचे 21वे कलम हे म्हणतंय की कुठलीही राजकीय पार्टी सत्तेवर आली तरी त्यांनी या जमिनीचं राष्ट्रीयकरण करायचं, त्या सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि सगळ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता त्यांची करायची, जेणेकरून कोणी एक गरिबी आणि अमिरीची दरी मिटवायची, हे लोकांचं भौतिक सजवायचं, भौतिक जीवन सजवायचं, त्यांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता राज्याने करायची. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या फळांचा लाभ केव्हा घेता येईल, जेव्हा रिपब्लिकन पार्टी सत्तेवर येईल. सगळ्या जमिनीचं सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करून सगळ्यांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता करेल, भौतिक जीवन सजवेल जो धार्मिक राजा असेल. म्हणून कुठलीही पार्टी सत्तेवर आली तर या पार्टीने असं करायचं. पण काँग्रेस पार्टी हे काही करणार नाही म्हणून पर्याय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीच्या निर्माणाची घोषणा केली. रिपब्लिकन पार्टीची घटना देखील लिहिली. 5 तारखेला 5 डिसेंबरला दोन्ही बामणांना पहिल्यांदा पत्र पाठवले. कोणाला? एस.एन. जोशी आणि प्रके अत्रे. सारे जीवनभर प्रके अत्रे जर का बाबासाहेबांना डिवचणारा माणूस होता पत्रकार, पण सरते शेवटी बाबासाहेबांची धारणा, बाबासाहेबांची भूमिका त्याचं समर्थन करायला लागला. आई वडील घुसकावले, काय करतो रे तू? मी जर महाराष्ट्रानं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसारखं केलं असतं म्हटलं, काही फरक राहिला नसता. म्हणजे एकूण हे समतेचं वारं जसं वाहू लागलं. अरे ब्राह्मणवादी समाज, ज्या ब्राह्मणवादी समाजामध्ये जाती 7,000 जाती, कुणबी, तेली, माळी, कोळी, लोहार, इथे 7,000 काय जाती पाडल्या तर काय भलं केलं का? भलं होतं जातीने. उलट माणूस माणसापासून कायमचा तुटतो, कायमचा तुटून जातो. अरे माणसा होता आपण, आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं असं केव्हा होईल? जेव्हा धार्मिक राजा होईल तर हे शक्य आहे. हा धार्मिक राजा घडवण्यासाठी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेला, राजकीय संघटनेला जन्म देणार होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबरलाच गेले आणि त्यांची जीवनयात्रा संपली. बाबासाहेबांच्या लेकरांनी 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. बाबासाहेबांचा असा समज होता की समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या तीनही संघटनांमध्ये आपल्या सगळ्या अनुयायांनी आयुष्यभर राहवलं. चौथी संघटना पुन्हा काढायची नाही. पण आता आमच्या अंगात आलं भक्ती ज्ञानज्योती आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असं तसं देत नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही. मला झाला अहंकार, मी माझ्या नावाचं एक पार्टी काढली, मी माझ्या नावाचा एक पक्ष काढला. आणि तुम्ही अशा रीतीनं रिपब्लिकन पार्टीचे तुम्ही 3-13 वठरा वाजवले की नाही? समता सैनिक दलाचे 3-13 वठरा वाजवले. जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तिचे 3-13 वठरा वाजवले. एकीकडे मीराबाई आंबेडकर मी म्हणतो, राजरत्न आंबेडकर मी म्हणतो, तो पाटील भुगारचा मी म्हणतो. म्हणजे दावे तिघांचेही आहेत. अर्थात सुप्रीम कोर्टात केस हारले, त्याच्यामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्याच्यातही गडबड झालेलं. मीराबाई आंबेडकरचं कंसात लिहितात. तात्पर्य असं की या तीनही संघटनांमध्ये जीवनभर आपण राहण्याचं असा सम्यक संकल्प करावा प्रत्येक अनुयायी, बाबासाहेबांची धारणा. पण तसं प्रत्यक्षात झालं नाही. तीनही संघटनाचे 3-13 तुम्ही वाजवून टाकले. अलग अलग बाबासाहेबांच्या नावावरती काम करणाऱ्या संघटना निर्माण झाल्या. मायावतीच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात सरकारही स्थापन झालं. जसं सरकार स्थापन झालं मायावतीच्या नेतृत्वात, मी एक पत्र लिहिलं. मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, मायावती बहन मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, राज्यावरती समवर्ती सूचीमध्ये घटनेच्या मूळ गाभा जो आहे त्याला कुठल्याही राज्य सरकारांना हात लावता येत नाही, त्यावर कुठलेही निर्णय घेता येत नाही. जे मूलभूत संविधानाच्या मूलभूत अधिकाराला दगा देत असतील, धोका देत असतील, त्याचं रहस्य काढून घेत असतील. जेव्हा गुजरातमध्ये हा
नरेंद्र बाबू ज्यावेळेला मुख्यमंत्री पहिल्यांदा तो महाडला येत होता, 13 ऑक्टोबर आमची पदयात्रा तिथे गेली आणि ते महाडला आले. आम्हाला तर बोलूच दिलं जात नव्हतं. कसं बस लोकांच्या आग्रहाखाली बरोबर म्हणजे चंद्रपूर दीक्षाभूमीपासून तर तिथे महुला पदयात्रा 13 एप्रिलला सायंकाळी पोहोचले. तरी लोकांच्या रेट्याने अरे म्हणते गांधी तुझी का क्या कुठे नाही बोलणे देते. लोकांच्या रेट्यामुळं माझ्या हातात माईक आलं, सारी लाईन बंद. मी म्हणालो खऱ्या खुराने या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा पहिला झाला की तो देहू रोडला कमीत कमी महुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवसाच्या पर्वावर आला. पहिला प्रधानमंत्री आहे. आता तो ते घोषणा करणार आहे, उद्या ते धर्मांतराची घोषणा करणार आहेत असं मी बोलून गेलो. तर पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे. ते त्यांना जाऊन विचारावं. तर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींना पत्रकारांनी विचारलं अरे मोदी जी आप तो धर्मांतरण की घोषणा करने वाले, बौद्ध धर्म का स्वीकार करने वाले. नहीं मैंने ऐसा नहीं कहा था. बोले अरे पोटात जे मनात नव्हतं ते बाहेर उघडलं. तो कुठे बोलायला जातो. मी असं बोललो, काय बोललो, कल हमारे देश के प्राइम मिनिस्टर यह धर्मांतरण की घोषणा करने वाले बाबा साहब के जयंती दिवस के उपलक्ष्य में. असे तो लोक बेचैन झाले. आता मी कशाला म्हणालो भाई करतो की काय, मनात काय आहे ते बाहेर येतं ना. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी विचारल्यावर म्हणे तो ऐसा नाही कहा था. म्हणजे मनातलं जे होतं बाहेर आलंय की नाही. प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर पहिल्यांदा लोकसभेत संसदेमध्ये जातो तर संसदेला माथा टेकतो. कुठल्याही प्राईम मिनिस्टरने एवढा माथा टेकला म्हणजे ढोंगाचं उच्च रूप पाहिले का तुम्ही. ढोंगाच महात्मा गांधींना इज अ हिपॉक्राइट सेंट इन इंडिया. भारतातला सगळ्यात मोठा ज्याला ढोंगी, हिपॉक्राइट म्हणजे ढोंगी संत कोणता असेल तर महात्मा गांधी असं बाबासाहेब बोलायचे. त्यामुळं ही इज अ हिपॉक्राइट सेंट इन इंडिया. या देशातला या भारतातला सगळ्यात मोठा ढोंगी संत कोण असेल तर गांधी असं नाव घेतलं बाबासाहेबांनी. कारण गांधींनी पावला पावलावर आमच्या हक्काच्या विषयी लढाया जेव्हा सुरू झाल्या तेव्हा ते विरोध करत गेले. तरी बाबासाहेबांनी एकटा किल्ला लढवला आणि विजयश्री हासिल केली. म्हणजे महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी कधी आमरण उपोषण केलेलं आहे का? नाही. पण स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळात लहानशी पुस्तिका असली तरी स्टेट्स अँड मायनॉरिटीज, संस्थान आणि अल्पसंख्य आणि बहुसंख्यांमधली दरी मिटवायची कशी याची थीम, याची वैज्ञानिक ज्ञान केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं. जगात कुठल्याही वैज्ञानिकांकडे नाही. याची सोडवणूक करायची कशी स्टेट्स अँड मायनॉरिटी. यामध्ये पहिल्या इंटरनॅशनलला म्हणजे गोलमेज परिषदेत गांधीनं फक्त जे मालदार लोक आहेत, सरंजामदार लोक आहेत, जमीनदार लोक आहेत, जे संस्थानिक आहेत त्यांना त्या संस्थानिकांमधले मोठे श्रीमंत आहेत, उच्च जाती आहेत, त्यांनाच मताचा अधिकार द्यावा अशी धार्जिनी भूमिका महात्मा गांधी कार्य करतात. बाबासाहेब काय म्हटले, दुसऱ्या गोलमेज परिषद जाऊ शकले नाही गांधी आणि गेले तरी हारले मात्र गांधी. तुम्ही आता राज्य करावं आणि आम्ही ते ऐकून घ्यावं. बाबासाहेबांची मनोधारणा बदलली. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे आपण अल्पसंख्य होतो तेव्हा आपल्याला 2 मत टाकण्याचे अधिकार मिळाले, ज्यामध्ये संयुक्त स्वतंत्र, ज्यामुळे कोणता प्रतिनिधी निवडून आणायचा, सत्तेचं बॅलन्स कसं ठेवता येईल हे केवळ बाबासाहेबांसारख्या वैज्ञानिकाला कळलं. दुसऱ्या कुठल्याही नाही. स्टेट्स अँड मायनॉरिटी हा जगात मोठा उत्कृष्ट ग्रंथ आहे जो राज्य चालवायचं कसं, बहुसंख्याक आणि अल्पसंख्यांमधली दरी ती मिटवायची कशी याचं वैज्ञानिक ज्ञान कुणाकडे असेल तर ते बाबासाहेबांच्याकडे होतं. बाबासाहेबांसारखा
हुशार माणूस त्या जगतात त्या कालखंडात नव्हताच कधी. बोधिसत्वाचं चित्त असतं ते. त्यामुळं पुढे काय झालं की शेवटी पाकिस्तानची फाळणी मान्य केली. बाबासाहेबांची तर धारणा देश एक असावा. शेवटी गांधींनी फाळणी मान्य केली आणि पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि ही बाकी संस्थानं ही उदयाला आली. तिथे बॅरिस्टर जीना पाकिस्तान अलग पुढवली. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि या देशाची संहिता चालावी कशी म्हणून घटनेचा अभ्यास करावा कसा, हे दुसऱ्या महायुद्धानंतर सगळी जी साम्राज्यशाही ताकद होती इंग्लंडची ती घसरली. युरोपातली ताकद घसरली. अमेरिका वरचढ झाली. हिरोशिमा नागासाकीवर बाण टाकले. अमेरिका ही आंतरराष्ट्रीय महाशक्ती म्हणून अस्तित्वात आली. त्या आंतरराष्ट्रीय बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँक, इतरत्र पैसे पुरवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या, त्यामुळे साम्राज्यवाद्यांनी आपलं शोषणाचं रूप बदललं. ह्या वेगवेगळ्या संस्थांकरवी ज्यांचं जास्त भांडवलाची जेवढी गुंतवणूक असेल त्याच्या टेक्नॉलॉजी नववसाहती धोरणाला सुरुवात झाली. त्यामुळं गोऱ्यांनी या काळ्यांच्या हातात सत्ता देऊन गेली. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे साम्राज्यवादी, भांडवलवादी आणि ब्राह्मणवादी समाजाचं, ब्राह्मणवादी विचारांचं नेतृत्व करणारी काँग्रेस संघटना वारंवार सांगतो. तेव्हा बाबासाहेबांना माहिती नव्हतं, बाबासाहेब तयार नव्हते. ही सगळी मंडळी, सप्रू, मनोहर सप्रू, नरसिंह हे राव नाही, ते प्राध्यापक हे नरसिंहराव होते, ते पंडित नेहरू, दादाभाई नौरोजी, सगळी मंडळी गेली लंडनला. गांधींनी पाठवलं ही घटना तयार करून द्यावी. त्यामुळं घटना तयार करून द्या. ते हसायला लागले. म्हणजे घटना तयार, अरे पण हा तो घटनात आज तर बादशाह घटनेचा बॅरिस्टर आंबेडकर आहे. जवळपास सगळ्या घटनांचा बारकावे, सगळ्या घटना, सगळ्या देशांच्या सगळ्या संविधानाचे बारकावे कुणाला जर माहिती असतील त्यातला मेरिट स्टुडंट म्हणजे डॉक्टर आंबेडकर आहे, बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकर. तर हे सांगितल्यानंतर पहिल्यांदा ही काँग्रेसवाली मंडळी आली, हो बॅरिस्टर आंबेडकर तुम्ही या देशाचं संविधान लिहा. बाबासाहेब नाही बोलले, पण त्या दिवशी झोप लागली नाही. हा बोले घटना लिहिणं एवढं काही साधं सुभं काम नाही. आणि घटना लिहिण्यासाठी त्यांनी विनंती केली, मी नकारायला नको होतं. आणि तरी दुसऱ्या दिवशी आले. आता मात्र नकारलं नाही बाबासाहेब, कारण घटना ही मूळ आहे, किल्ली आहे, चाबी आहे. त्यामुळे घटना कशी लिहावी याचं नॉलेज केवळ बाबासाहेबांच्याकडे. लोकांना काय वाटतं की वेगवेगळ्या देशांच्या ज्या घटना, ज्या कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, राज्यघटना आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि म्हणून हे 395 एवढ्या मोठ्या कलमांमध्ये सगळ्यात मोठी घटना या देशाची बाबासाहेबांनी. नाही, तसं नाही. बाबासाहेबांची ती प्रस्तावनाच वाचा. बाबासाहेब म्हणतात, मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून या घटनेचा मूलाधार गिरवला. घटनेच्या प्रिएम्बल मध्ये, भारतीय संविधानाच्या या प्रस्तावनेमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी, यात समतामूलक असा समाज निर्माण करण्यासाठी ही राजकीय लोकशाही जी सुरू झाली, घटना प्रदान केल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, शेवटी आपला अधिकार नकारला. जर स्वतंत्र मतदार अधिकार संघ जर मिळाला असताना तर आपलं बॅलन्सिंग पॉवर राहिलं असतं, सत्ता आपल्या हातात चाबी राहिली असती. म्हणजे आपल्याला 2 मतं टाकण्याचे अधिकार मिळाले असते. त्यामुळे कोणता पुढारी निवडून द्यायचा आपल्यावर अवलंबून राहिलं असतं. पण तसं झालं नाही. शेवटी गांधीने आमरण उपोषण पकडलं आणि त्यात बाबासाहेब शेवटी त्यांची कया करुणा पाहून बाबासाहेबांना दया आली, जाऊन दिलं. शेवटी संयुक्त मतदारसंघ राहिला आणि फक्त आरक्षण, जे मोजकं आरक्षण, ते काही संयुक्त मतदारसंघ मान्य झाला आणि घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून
या संविधानाचा जुना मनूचा कायदा रद्द होऊन या देशाचं संविधान सुरू झालं, राजकीय समतेचं युग सुरू झालं, राजकीय लोकशाही, एक व्यक्ती एक मत एक मूल्य. ही राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होणार नाही, सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित होणार नाही व सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होणार नाही तोपर्यंत या देशातल्या लोकांना न्याय, स्वातंत्र्यता, समता आणि बंधुभावाचे फळ टाकता येणार नाही. जेव्हा रिपब्लिकन पार्टी सत्तेवर येईल तेव्हा बाबासाहेबांनी कल्पना केली, त्या सगळ्याच राष्ट्राच्या सगळ्या जमिनी, सगळे उद्योग हे राज्याच्या अधीन करून सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या सगळ्या ह्या भौतिक गरजा हा राज्य राबवेल, राज्य पूर्णत्वास नेईल. ही बाबासाहेब स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी माझी गुरु भगवान बुद्धांपासून उचललेली धारणा आहे. त्या वेगवेगळ्या त्यामुळं घटनेमध्ये 1, 2, 3दा कुठलाही न्याय निवाडा करायचा असला तर 3दा बोलणे हे विनयात नसतं भिक्षू भिक्षुणीच्या, उपासक उपासिकाच्या. त्यामुळं विनयाचे जेवढे माणसाला माणसापासून तोडणारे नियम नसो, तर विनय धर्म तुटलेल्या माणसांची मनं जोडणारी आहेत, बोधी ज्ञानाच्या आधारावर मनं जोडणारी आहेत. त्यामुळं केवळ भगवान बुद्धांचा सद्धम्मच तुटलेली मनं जोडू शकतो, दुसरं जगात कुठलंच औषध नाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी या संविधानाचा मूळ पाया भगवान बुद्धांचा हा विनय पिटक घेतला. एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखा कसा वागेल. अरे माणूस मनुष्य म्हणून जन्म घेतला तरी माणसासारखा आपण नाही, रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुडीत होऊन आपण काम करतो, दूषित चित्ताने काम करतो. म्हणूनच तर तुमच्या घरात भांडी वाजतात. तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा, या देशातले की त्या देशातले, ब्राह्मण की ब्राह्मण, तर या वंशाचे की त्या वंशाचे, काही फरक पडतो का? सगळ्यांच्या घरात तू मैं भांडी कुणी वाजतात. त्या बक्षीस मिळतं तुम्हाला, पण मन आहे ना रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुडीत होऊन काम करताय. तुम्ही दूषित चित्ताने काम करताय, दूषित परिणाम. यो माइंड शुद्ध चित्ताने कामच करता आलं नाही तर शुद्ध परिणाम येईल कसा? बोधी ज्ञान हे 4 सतिपट्टान, 4 सम्यक प्रदान, 4 इद्दिपात, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजन, रवी, अठ्ठंगिको मग्गो, सदैव संज्ञांमध्ये असणारा हा बोधी पक्ष धम्म सैद्धांतिक या थिओरी, सैद्धांतिक पक्ष भगवंताचा. ही बोधी ज्ञान धारण करण्याची किमय, आनापान सती आणि इतर 40 प्रकारचे कम्मत जे आपल्या मनाला वशमध्ये करण्याची खनिक समाधी, उपचार समाधी आणि अर्पण समाधीपर्यंत पोहोचण्याचं काम करतं. आणि प्रज्ञा काम करते अनित्य बोध, दुःख बोध, अनंत बोध. हे अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करणं, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी ज्ञान धारण करणं, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची किमया याला पटिसंख्या ज्ञान म्हणतात. ज्या आधारावर ही बोधी धारण करून आपल्या मनाचा बोध स्वभाव बदलला जातो. तुमचा रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, वितर्कमूलक स्वभाव, तुम्ही शब्दमूलक स्वभावाची माणसं नाही. ज्या वेळेला व्यक्ती हे बोधी ज्ञान धारण करून कमीत कमी स्वतःपत्ती फळाला पोहोचते, ती व्यक्ती आपल्या मनाच्या स्वभावाला आमूलाग्र बदलण्यामध्ये यशस्वीता गाठते. भीतरागी, भीतदोषी, भीत मोहीहून कमी कर्म करते. जे माणूस म्हणून घडवणूक होते या बोधी ज्ञानाच्या आधारावर. माणूस घडवला जातो. तो माणूस माणसाशी माणसासारखा वागतो. तुम्ही आम्ही नाही, अजूनही नाही आपल्या मनाचा स्वभाव बदललेला नाही, शब्दामूलक स्वभाव झालेला नाहीये. बुद्ध धर्माच्या संघाच्या या गुणांना धारण करून ज्यावेळेला बोधी धारण करण्याची किमया पटिसंख्या ज्ञानातनं, ते त्याला पिओ माइंड म्हणतात, शुद्ध चित्त म्हणतात, त्याला निपिदा ज्ञान म्हणतात, निर्वेद ज्ञान म्हणतात. विपश्यना या कम्मतखानाचा तुम्ही योग्य अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ह्या माहिती मिळेल. नाही तर तुम्ही चिंतनमय किंवा श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर या गोष्टी आपण आकलन करता येत नाही. वितरागी, वितद्वेषी, वितमोही होऊन आपला स्वभाव बदलता येतो. बाबासाहेबांची धारणा, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत असा निर्माण करावा, जंबुरीत. पण भूताच्या हातात कोणतं गेलं? काँग्रेसवाल्यांनी ईव्हीएम मशीन आणली. बरं, लोकसभेत राज्यसभेत काही पारित करून असा निर्णय घेऊन आणलाय असंही नाही. कोणीच बोललं नाही का मी जाऊ, माझं काम आहे. सगळेच लोक, सगळेच आपले राजकीय पुढारी मेले की काय असं वाटायला लागलं. मीच बोंबा ठोकायचो सार्वजनिक. मला लोक म्हणायचे तुम्ही कशाला राजकारणावर बोलताय म्हणते. अरे राजकारण एक गंमतचं अंग आहे, त्यांना नाही माहिती. देव वसतु काले नसस्य संपत्ती हेतूच भीतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. कशाला म्हणतो आपण वंदनेमध्ये? तर वेळेवर पाऊस पडो, राजा धार्मिक हो, जेणेकरून आमचं संपूर्ण भौतिक जीवन उजाळा मिळेल, त्याला उजाळा मिळेल.
धार्मिक राजा आला नाही तर कसा काय उजाळा मिळणार आहे? लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता करणारा असा धार्मिक राजा असतो. अरे अधार्मिक राज्य बाबूल बाबा दाखवला ईव्हीएम सरकार आलं, कुठे तुम्ही मत मारलं तरी कमळाच्या फुलावर गेलं तर काय करा? तुम्हाला काय माहिती, तुम्हाला काय माहिती? हे एक दोन मासाची गोष्ट नाही. जेवढे जेवढे विकसित देश आहेत, जपान असो, युरोपियन देश असो, अमेरिका असो, लंडन असो, या देशातल्या सरकारांनी ईव्हीएम मशीन बंद केली. त्यांना घोटाळा, कारण थोडा अंधार पडला तर त्या अंधारात काय होतं माहिती नाही. कंट्रोल बोर्ड अलग असतं, त्यांचं रेंज अलग असतं. मशीन आहे शेवटी. बॅलेट पेपर बदलवून बहुमतानं कमीत कमी निर्णय घेऊन हे करायला हवं होतं ना. आता हे एवढ्या साऱ्या जगाला माहिती आहे, जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांनी ईव्हीएम बंद केली आणि तुम्ही डोळे असून आंधळे आता असं दिसायला लागलं. मला मी काय करू? कान असून बहिरे आता असं दिसायला लागलं. तुम्ही आता बडबड्यासारखा बोलतोय नुसता. अरे बाबा, ईव्हीएम मशीन हे भारूड आहे, हे इंटरनॅशनल काय खेळ आहे? जाणून बुजून ईव्हीएम मशीन आणून घटनेच्या मूळ गाभ्याला तुम्हाला बॅलेट पत्र खर्च तर खर्च होतो. बॅलेट पत्रिकेवर वोटिंग करायला काय झालं? तुम्हाला काय झालं? पण तुम्ही रस्त्यावर नाही उतरला. कोरोनाने आता मेले तरी एवढे काय बिघडते तुम्ही आता? पण रस्त्यावर उतरा. हे दबून दबून काही काम होणार नाही. कोरोनात मेले तरी चालतील. आता कोरोनाला धाक दाखवलं तरी चालेल. कोरोनाच्या नावाखाली आता पुन्हा कोविशिल्ड देऊन तुम्हाला मारते. 2 वर्षात पुन्हा 2000 हड्डीचा चुरा होणार आहे तुमच्या. भोमला आता हे कायमचं तुमचं नागरिकत्व रद्द करण्याचा हा प्लॅन आहे ब्राह्मणवाद्यांचा.